विपक्ष नेमण्याची यांची मानसिकताच नाही आहे. कारण यांना सरकार एका बाजूने चालवायची आहे. आतापर्यंत कोणतेही इलेक्शन न घेता त्यांनी सरकार चालवली प्रशासनाच्या माध्यमातून. कोर्टातून दणका बसल्यानंतर हे झालेलं आहे आणि त्यानंतर त्यालाही विस्कळीत करायची जी प्रक्रिया आहे ते सरकारने केलेली आहे. वारंवार ते कोर्टामध्ये आपल्या याचिका दाखल करतात आणि त्याच्या माध्यमातून परत ते विस्कळीत होतं. आता तुम्हाला माहिती आहे आत्ताच जे इलेक्शन झाले, पहिल्यांदा या हिस्ट्रीमध्ये शेवटच्या दिवशी आपण 48 आधी आपण प्रचार बंद करतो, 48 तासाआधी. यंदा त्यांनी काय केलं, शेवटच्या दिवसापर्यंत रात्री 10 वाजतापर्यंतची, आणि तेही घोषणा कधी करायची, एकदम शेवटच्या दिवशी. कारण विपक्ष जे लोक असतात, आपले राजकीय लोक असतात, त्यांना एक एक दिवसाचा नियोजन करावं लागतं की काय व्हावं. यंदा शेवटच्या दिवसाचा नियोजन पूर्णपणे चुकून गेला आणि त्यामुळे अनेक हे झालं. त्याबरोबरच परत एक याचिका टाकण्यात आली. आता जे रिझल्ट 2 तारखेला दुसऱ्याच दिवशी यायला पाहिजे होते ते आता 21 तारखेला येत आहेत. म्हणजे लोकांच्या मनामध्ये शंका आहे की हे 20 दिवसामध्ये हे काही गडबड तर करणार नाही. असा जर अविश्वास येत असेल तर मला असं वाटतं सरकारने खूप गंभीरतेने याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे आणि अशा प्रकार पुढे घडू नये अशी दक्षता घ्यायला पाहिजे. सर, बिबट्यांच्या हमल्याबाबत तुम्ही आता बघतच आहात, अधिवेशनामध्ये पण खूप काही गाजलेलं आहे त्यावर काय सांगाल? मला असं वाटतं की काही दिवसानंतर आम्ही बाहेर राहू आणि बिबटेच या विधानसभेमध्ये राज्य करतील आणि त्यांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने मग सरकारला या बाबीची जी गंभीरता आहे ते त्यांना लक्षात येईल असं दिसते आहे. पण ते असो की नसो, पण आम्ही सगळे बिबटे म्हणून वनमंत्र्यांच्या वरती आम्ही चढलो आणि त्यांना सांगितलं की साहेब आता फक्त प्राण्यांचीच हानी नाही, आता मनुष्यहानीसुद्धा याच्या माध्यमातून होते आहे. तेव्हा आपण याच्याकरता गांभीर्याने, आणि मला असं वाटतं कमिटीच्या मीटिंगमध्ये काही ना काही सकारात्मक भूमिका घेता येईल. राणे बोलून गेले आहेत की ते 2 बिबट्या पाडणार आहे. हो, त्यावर काय बोलाल? तर कसं आहे ते आता मला कधी कधी वाटतं की या सरकारचे जे मंत्री आहेत ते बेताल वक्तव्य करण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहेत. आता त्यांना खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर त्यांनी आपल्या बाबा आमटेंकडे जाऊन यावं. तिथं बिबटे पाडलेलं आहे, तिथं प्रशिक्षण घ्यावं त्यांनी, आणि एखाद्या वेळेस ज्या दिवशी बिबटा त्यांच्या अंगावर येईल त्या दिवशी तो पाळता येतो की नाही पाळता येत हे त्यांना कळेल.